मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा डी स्टोरी टेलर या चॅनलवरती स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचे नाव आहे कर्णिकांड, भाग 3. पण गोष्ट सुरू करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग गोष्टीला सुरुवात करूया. मित्रांनो, जर तुम्ही हा 3रा भाग वाचत असाल तर कृपया याच्या पहिल्या भागातील अखेरचा टप्पा नव्याने वाचावा. कथा अधिक रंजक होण्यासाठी आणि कथेच्या गरजेमुळे त्यात थोडेसे बदल केले आहे. आपण 2ऱ्या भागात कथेचे पूर्ण पात्र बघितले आहे. कथा पूर्ववत आपण आता सुरू करूया. माळावर असलेल्या झोपडीतून ते दोघे जसे बाहेर पडले, त्यांच्या माघारी बंद झालेला दरवाजा काही काळानंतर उघडला गेला. अंधाराच्या चादरीची चिरफाड करत म्हातारीची पावले दरवाजाच्या बाहेर पडली. तिची ती भयानक मुद्रा अंधाराचे काळीजही चिरून जाणारे होते. तिने आपली ती घुंगराची काठी जमिनीवर 2 वेळा आपटली. घुंगराचा आवाज होताच झोपडीच्या आतल्या भागात अंधाऱ्या कोपऱ्यात छरछर आवाज झाला. त्या अंधाऱ्या कोपऱ्यात 2 लाल भडक डोळे चमकले. कोपऱ्यातल्या अंधाराच्या सीमेबाहेर ती तीक्ष्ण नखे असलेले 2 सडलेले हात बाहेर आले. सरपट नखे जमिनीत रुतवत ते भयंकर पिशाच बाहेर आले. म्हातारीने आपली काठी गावाच्या दिशेने केली आणि झोपडीच्या अंधाऱ्या दारातून ते पिशाचरूपी दानव एका क्षणात त्या बाहुलीच्या आत सामावले गेले. एका क्षणासाठी त्या बाहुलीच्या लाल बटनाच्या डोळ्यात प्रकाश चमकला. रात्रीची वेळ. गाव अगदी सामसूम झाला होता. घरेही रात्रीच्या अंधाराच्या काळ्या चादरीच्या सावलीत लपलेली होती. हवेतल्या गारव्याने पक्षी प्राणी अगदी शांत बसलेले होते. अशा वेळी आपल्या अंगावरच्या चादरीत ती बाहुली लपवून ते दोघे आपल्या घराकडे निघाले होते. ओसाड माळ सोडून त्यांनी गावाच्या हद्दीत प्रवेश केला होता की शांत वाहणाऱ्या वाऱ्याने अचानक रुद्र अवतार धारण केला. एका क्षणात झालेल्या या बदलाने ते दोघे घाबरून गेले. त्या पुरुषाने आपल्या अंगावरची चादर घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा प्रयत्न कमी पडत होता. ती स्त्रीसुद्धा घाबरून इकडे तिकडे पाहत होती. अचानक तिथे काही कुत्र्यांचा घोळका जमा झाला आणि त्या दोघांकडे पाहून भुंकू लागला. धूळ आणि कचरा हवेत पसरल्याने त्या पुरुषाची चादरीची पकड ढिली झाली आणि त्याच्या हातातली बाहुली उघडी पडली. ती बाहुली जशी मोकाट कुत्र्यांच्या नजरेस पडली, त्यांनी त्या पुरुषाला घेरले आणि त्यावर हल्ला करण्याच्या बेतात होते. मात्र त्या क्षणी त्या बाहुलीचे लाल भडक डोळे चमकले आणि ती त्या पुरुषाच्या हातातून खाली पडली. हातातून खाली पडलेली बाहुली उचलण्यासाठी जसा तो पुरुष पुढे सरसावला, त्या बाहुलीमध्ये हालचाल होऊ लागली. तिचे कापडी छोटेसे अंग थरथरू लागले. पुढे सरसावलेला तो पुरुष पटकन मागे सरकला आणि पुढे घडत असलेला तो भयानक प्रकार पाहू लागला. त्या बाहुलीच्या जागी आता एक भयंकर पिशाच अवतरले होते. त्याचे लाल भडक डोळे, तीक्ष्ण सुळे, टोकदार नखे घेऊन ते अर्धवट उभे राहिले. त्याची सारी त्वचा ठिकठिकाणी सडली होती. त्यातून हिरवा द्रव्य बाहेर पडत होता. छरछर आवाज करत ते त्या कुत्र्यांकडे पाहत होते. त्या कुत्र्यांनी पुढे काही हालचाल करण्याच्या आत ते पिशाच एका कुत्र्यावर धाडकन उडी मारली आणि एका क्षणात त्याच्या पोटाची चरबी बाहेर काढली. त्या बिचाऱ्या श्वानाला आपली वेदना सहन करण्याचीही वेळ भेटली नाही. त्याच्या रक्ताने त्याने आपली तहान भागवायला सुरुवात केली. समोरचे ते किळसवाणे कृत्य पाहून त्या स्त्रीला उलटी येऊ लागली. तिने झटकन आपली नजर फिरवली. काही वेळ त्या प्राण्याच्या शरीराने आपली भूक भागवून त्याने ते उरलेले शरीर तिथेच बाजूला फेकून दिले आणि पुन्हा त्या बाहुलीच्या रूपात बदलले. त्या पिशाचाच्या क्रूरतेला आणि ताकदीला कसलीच मर्यादा नव्हती. आता समोर घडलेले खरे की खोटे याचा विचारही करण्याची या दोघांची अवस्था नव्हती.
त्या दोघांनी काहीतरी मिळवण्यासाठी गावात एक भयंकर संकट आणून ठेवले आहे याची कल्पना त्यांना नव्हती. मात्र त्यांना जे मिळवायचे होते त्यासाठी ते कोणत्याही टोकाला जाण्याची तयारी होती. त्याच्या या मार्गात जो कोणी येणार होता त्याचा नाश होणार होता. समोर पडलेल्या बाहुलीच्या रूपातील पिशाच्याला घेऊन ते जोडपे आपल्या घराकडे परतले. घरात आल्यानंतर ते सरळ तळघरात शिरले. तळघरात असलेल्या मोठ्या पेटीत त्यांनी ती बाहुली ठेवली. आता या बाहुलीला त्या घरात कशी आणि कुठं ठेवायची याची तयारी कराया पाहिजे बघ. त्या जोडप्यांची त्यावर बराच काळ चर्चा झाली. आज गावात रक्ताच्या खेळाला सुरुवात झाली होती आणि न जाणे या खेळात आणखी कोणाच्या आणि किती बळी जाणार होते. बाहुलीला त्या पेटीत ठेवून ते जोडपे तळघरातून आपल्या खोलीत आले. खोलीत आल्यानंतर त्यांनी सर्वात आधी घटाघटा तांब्याभर पाणी पिले. कारण काही काळापूर्वी त्यांच्या डोळ्यासमोर घडलेला प्रसंग त्या अजून विसरले नव्हते. पण म्हणून त्या गोष्टीचा त्यांच्या मनावर किंचितही परिणाम झाला नाही. उलट आपले इप्सित फळ आपल्याला नक्की मिळणार या विचाराने ते आणखीनच खुश झाले होते. काकी ओ काकी, फुलं घ्यायची आहेत का? रावसाहेबांच्या वाड्याच्या दरवाजावर एक 20-22 वर्षाची मुलगी डोक्यावर फुलांची टोपली घेऊन उभी होती. तिचा आवाज ऐकताच वाड्यातली नोकरांनी मंदा बाहेर आली. काय ग सरू, आज उशीर केलास यायला? होय, आज फुलं आणायला फार तिकडं माळाकडं गेली होती म्हणून लेट झालंय. सरू आपल्या डोक्यावरची फुलाची टोपली खाली ठेवत म्हणाली. अगं ये पोरी, एवढ्या कशाला लांब जाती? तिकडं कुणी बी जात नाही, माहीत आहे ना? मंदा जरा काळजीच्या सुरात म्हणाली. अहो खरं आहे, पण फुलं बी आणाया पाहिजे ना. मंदाने पूजेसाठी लागणारी फुले घेतली आणि टोपली सरूच्या डोक्यावर ठेवायला मदत केली. त्या दोघींच्या गप्पा चालू असताना मंदाच्या मागच्या बाजूने अमित जात होता. कानावर सरूचा आवाज पडताच त्याने तिच्याकडे पाहिले. मात्र टोपली डोक्यावर ठेवताच सरू पटकन वळली. त्यामुळे अमितला तिचा चेहरा दिसू शकला नाही. त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले होतेच की एक गोष्टीने त्याचे मन विचलित झालं आणि त्याने पटकन सरूच्या दिशेने पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटले होते. मारुतीच्या मंदिराच्या जवळून जाणाऱ्या मुलीच्या कानात पाहिलेले ते नक्षीदार डूल वाड्याबाहेर जाणाऱ्या मुलीच्या कानात होते. त्याने मंदाकडे त्या मुलीची चौकशी केल्यावर ती मंदिराच्या पुजाऱ्यांची मुलगी सरस्वती होती असे समजले. अमित तिला पाहण्यासाठी उत्सुक झाला होता. मात्र आपल्या मनातली ती अधीरता त्याने चेहऱ्यावर येऊ दिली नाही आणि तो तिथून निघून गेला. थोड्या वेळाने शेतावर जाऊन येतो असे सांगून अमित आपली दुचाकी घेऊन गावात गेला. गावात गेल्यानंतर तो सुरुवातीला मारुतीच्या मंदिराकडे गेला. मंदिराच्या पायऱ्या चढत असताना त्याच्या कानावर सरस्वती हे नाव पडले आणि त्याची पावले जागेवर थांबली. मागे वळून पाहिले तर एका फूल विक्रीच्या दुकानात बाई एका मुलीशी बोलत होती. अमितला राहवले नाही आणि तो मारुतीरायासाठी नारळ घेण्याच्या बहाण्याने दुकानात दाखल झाला. ती बाई आपले सामान घेऊन निघून गेली आणि दुकानातली ती मुलगीही आत निघून गेली. दुकानात फुलांचे हार, गजरे, नारळ तसेच पूजेसाठी लागणारे बरेच साहित्य होते. कोण आहे का? अमितने हाक मारली. अमितच्या हाकेबरोबर सरस्वती बाहेर आली. इतका वेळ अमितचा जीव जिच्यासाठी झुरत होता, जिला पाहण्यासाठी तडफडत होता, ती मुलगी अमितच्या नजरेसमोर होती. सरस्वती, रंगाने गोरीपान, उजळ आणि प्रसन्न चेहऱ्याची, बोलके डोळे, कपाळावर छोटीशी टिकली, अंगावर लाल रंगाची साडी. अमित हातात पैसे घेऊन एकटक तिच्याकडे पाहत होता. ती मुलगीही अमितकडे पाहत होती. तिला अमितच्या अशा एकटक पाहण्याचा खूप राग आला आणि ती त्याच्यावर भडकली.
तिला अमितच्या अशा एकटक पाहण्याचा खूप राग आला आणि ती त्याच्यावर भडकत म्हणाली, असं खूळ लागल्यागत पाहायला काय झालंय? काय घ्यायचं असेल तर सांगा, नाहीतर रस्ता रिकामा आहे. सरस्वती जरा जास्तच रागात बोलली होती. तुम्ही वाड्यावर आला होता फुले घेऊन, तर फुले जरा कमी पडली म्हणून मी आलो आहे फुले घेण्यासाठी. अमितला आपण काय बोलतोय हेही समजत नव्हते. तुम्ही कोण? वाड्यावर तुम्हाला कधी पाहिलं नाही. सरू अजूनही रागातच होती. छोटे मालक. अमित पुढे काही बोलणार इतक्यात दुरून त्याला कोणीतरी आवाज दिला. अमितने मागे वळून पाहिले तर मागे दिनेश होता. अमितला पाहताच दिनेश झटकन तिथे आला. काय झाले छोटे मालक? काय घेताय? दिनेशचे त्या व्यक्तीला छोटे मालक बोलणे सरूच्या डोक्यात जात नव्हते. कोण आहे हा नेमका, असा प्रश्न तिच्या चेहऱ्यावर निर्माण झाला. अगं ये सरे, दे की मालकासनी काय पाहिजे ते. असं काय भूत बघितल्यागत बघत बसली? दिनेश म्हणाला. छोटे मालक म्हणजे? सरू गोंधळल्या नजरेने अमितकडे पाहत होती. व्हय, आपल्या रावसाहेबांचा मुलगा अमित रावसाहेब शिंदे. तुला नाही का माहीत? सरूला काय बोलावे हे सुचत नव्हते. ती अपराधी नजरेने खाली पाहत होती. आपण रागाच्या भरात काय बोलून गेलो हे आठवून तिला कसे तरी वाटत होते. देताय ना फुले? अमित तिची अवस्था समजून तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला. सरूने पटकन आपल्या जवळच्या पिशवीत काही फुले टाकली आणि ती पिशवी अमितच्या दिशेने सरकवली. दिनेशने पटकन ती पिशवी हातात घेतली आणि दोघे तिथून निघून गेले. इतका वेळ अवघडलेल्या सरूला ते दोघे जातात हायसे वाटले. तिने पाठमोऱ्या अमितकडे एक नजर टाकली आणि नकळत तिच्या गालावर हसू उमटले. तिच्या हृदयाची धडधड वाढली होती. तिच्या या अवस्थेचे तिलाही नवल वाटत होते. आपण त्यांचे काहीही न ऐकता त्यांना बरेच काही बोललो याचे तिला वाईट वाटू लागले आणि म्हणून तिने उद्या अमितची माफी मागायचे ठरवले. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली लाईक व कमेंट करून नक्की सांगा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्या पुन्हा या कथेच्या पुढील भागात.